साठे चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी धोंडीबा साठे यांचे नातू पंतू पत्रकार उमेशजी साठे यांचा आज रिपब्लिकन सेनेमध्ये पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ शिंदे, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे संघटक संजय दाखवाले आणि उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून रिपब्लिकन सेनेत पक्ष प्रवेश झालेला आहे. पूर्वी ते सातत्यानं काँग्रेस पक्षासोबत होते. पक्षाची काही जी ध्येय धोरणं होती काँग्रेस पक्षाची ती त्यांच्या बुद्धीला पटली नाही. त्यामुळं त्यांनी रिपब्लिकन सेनेमध्ये का जो पक्ष 80% समाजकारण आणि 20% फक्त राजकारण करतो अशा रिपब्लिकन सेनेमध्ये सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार त्यांनी आज या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे. येणाऱ्या पुढील काळामध्ये ज्या वेळेस सत्तेमध्ये जायचा प्रयत्न होईल किंवा सत्तेमध्ये महापालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत त्या पद्धतीने कार्यकर्त्यांना कसं सत्तेमध्ये समाविष्ट करून घ्यायचं आणि सत्तेमध्ये जायचं कशासाठी, तर गोरगरीब लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेमध्ये कार्यकर्त्यांना प्रवेश अपेक्षित असतो. आणि त्या अनुषंगाने आम्ही रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून शिंदे गटासंघ रिपब्लिकन सेनेची युती आहे आणि त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आमचे सहकारी उमेशजी साठे यांच्या हातून चांगल्या पद्धतीचं संघटन व्हावं आणि पक्ष मजबूत व्हावा अशी त्यांच्याकडून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अपेक्षा बाळगतो आणि त्यांच्या पुढील कार्यास मी मनापासून शुभेच्छा देतो. मी उमेश साठे, आपले राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचा शहर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होतो. त्यानंतर ज्यावेळेस लवजी वस्ताद जयंती आणि पंडित जवाहरलाल नेहरू जयंती या दिवशी साजरी होती. त्या दिवशी आम्ही काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर होतो. त्याबरोबर असताना त्यावेळेस काही पक्षाचे काही पदाधिकारी त्याच्यामध्ये थोडक्यात मला एक गेल्या 15 दिवसापासून की भेदभाव समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य आणि त्यामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची वागणूक आणि समाजाचा भेदभाव या प्रकारे चाललेलं काँग्रेस पार्टीचं कामकाज पाहता तर त्या गोष्टी मला न पटल्यानं मी आज त्या काँग्रेस पार्टीला राजीनामा देऊन आपले राष्ट्रीय सरसेनाधी आनंदराजजी आंबेडकर साहेब यांच्या बरोबर काम करण्यासाठी सज्ज झालो आहे आणि पूर्णपणे रिपब्लिकन सेनेच्या बरोबर काम करण्याची संधी माननीय जिल्हाध्यक्ष शिंदे साहेब, त्यानंतर ताकवाले साहेब, त्यानंतर महेशजी भोसले साहेब आणि पदाधिकाऱ्यांनी मला आपल्या रिपब्लिकन सेनेच्या पार्टीमध्ये प्रवेश देऊन समाजाचं काम करण्यासाठी संधी दिली. त्याबद्दल मी रिपब्लिकन पक्षाचे आभार मानतो. या ठिकाणी जे काँग्रेसमध्ये काम करत होते उमेशजी साठे आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक पत्रकारिता पण त्यांची एक चांगली समाजामध्ये त्या नगर शहरामध्ये चांगली रुजलेली आहे. त्यांनी बऱ्याच दिवसापासून आमचे प्रसिद्धी प्रमुख आणि संघटक ताकवले यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि मला आपल्या रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश करायचा आहे. म्हणून आजचा वेळ आम्ही ठरवून आज त्यांना या ठिकाणी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार त्यांना आज या रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश दिलेला आहे आणि त्यांनी आज आमच्या संघ प्रवेश केलेला आहे. येणारी महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल यामध्ये हे पाहता की सर्वच कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आकर्षण होत असताना या रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश होत आहे. आम्ही लवकरच या नगर शहर जिल्ह्यामध्ये त्यांच्यावर एक सामाजिक पद्धतीने एक चांगली जबाबदारी टाकून आम्ही त्या ठिकाणी त्यांची निवड करणार आहोत. म्हणून त्यांचं मी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशामुळे त्यांचं मी रिपब्लिकन सेनेत स्वागत करतो
आणि त्यांचं त्या ठिकाणी पुढील वाटचालीची शुभेच्छा देतो. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.